मॉर्निंग ऑल. टॉपिकही खूप चांगला होता. अ, मला असं म्हणायचं की एज्युकेशन आपण जे शिक्षण म्हणतो ते इम्पॉर्टंटच आहे, कारण त्याला अल्टरनेट नाही. शिक्षण काय करतं, तर आपल्याकडे जो नॉलेज असतं त्याला एक स्ट्रक्चर्ड वेने ठेवतो, एखादा प्लान देतो, प्रॉपरली आपल्याला विचार करण्याची पद्धत देतो आणि आपल्याला भरकटायला देत नाही मध्ये मध्ये. त्याच्यामुळे शिक्षणाला पर्याय नसतो. दुसरं असं आहे की अज्ञान आणि भय. आपण म्हणालो की शिक्षणामुळे अज्ञान येत नाही. आपल्याला एखाद्या गोष्टीचं नॉलेज असतं, एखाद्या गोष्टीमध्ये फॉलो करायच्या अगोदर आपण त्याच्याबद्दलचं नॉलेज घेऊ शकतो. त्याच्यामुळे शिक्षण हे खूप महत्वाचं असतं. तर कुठलाही डिसिजन म्हणजे पैसा कमवणं हे अज्ञान, त्याच्याबद्दलचं नॉलेजच नसताना किंवा फक्त भीतीपोटी की मला पैशाची गरज आहे किंवा मला लोन पे करायचंय किंवा काही आहे, त्या भीतीपोटी आपण पैशाच्या मागे धावलं नाही पाहिजे. पैसा, आता जसं आपण म्हणालो की अ, एक यांनी सांगितलं, एक एक्झाम्पल दिलं की आपण ज्या वस्तूंची भाव वाढवतोय किंवा डॉक्टर्स त्यांचे फीज वाढवतायत किंवा काही गोष्टी, काही लोक पगार वाढवण्यासाठी आपण जे सांगतो की बॉसच्या मागे लागतो. ह्या ज्या गोष्टी आहेत, पगार वाढवण्यासाठी बॉसच्या मागे लागणं किंवा डॉक्टरांची फीज वाढवणं, हे काय येतं तर आपल्याला तो पैसा कमी पडतो. का कमी पडतो तर जर पाठी, आपण एक रिव्हर्स इंजिनिअरिंग प्रकार म्हणतो, पाठीमागे जर जात गेलं तर आपल्या गरजा वाढत जातात, ज्या नेहमीच्या असतात त्या. म्हणजे कंट्रोल करणं काय गरजेचं आहे, ती गोष्ट खरंच आपल्याला गरजेची आहे की नाहीये, ती गोष्ट खूप गरजेचं आहे. जसं आपण आधीच्या बुक्समध्ये काही बघितलं होतं की एखादी नवीन वस्तू घेताना आपल्याला अगोदरची वस्तू बाहेर काय काढायची हे आधी विचार केला पाहिजे, तरच आपण नवीन वस्तू घ्यायची. तशा पद्धतीने जर गरजा हँडल केल्या तर नक्कीच आपली पैशांची गरज तेवढी मोठी राहत नाही आणि आपण आपल्या पॅशनसाठी, आपली आवड आहे म्हणून आपण पुढे जाऊन पैसा कमवण्याच्या मागे पडतो. आपल्याकडे इव्हन जे आपण म्हणतो गव्हर्नमेंट बद्दल बोलले की गव्हर्नमेंटकडे आपण जो गव्हर्नमेंटचा पैसा वाढवतोय, हे का चुकीचं, तर चायनीज वस्तू आपण खूप नाराज लावतो, चायनीज नाही घ्यायचं, भारतीयच घ्यायचं, जे इंडियन मिळतं तेच घ्यायचं. पण आपण जेव्हा कम्पेअर करतो आजही, तेव्हा इंडियन वस्तू ह्या इंडियामध्ये बनत असूनही खूप महाग आहेत कम्पेअर करून की चायनामध्ये च्या वस्तूंपेक्षा. तर हा कुठेतरी फक्त पैसा जास्त मिळू शकतो किंवा इंडियातली लोक इथेच घेतील, त्या भावनांच्या मागे बनलेला आहे. म्हणजे एक थॉट प्रोसेस असते की आपण बऱ्याच लोकांना सांगितलंय की इंडियाने बनवलेल्या वस्तूच घ्या, म्हणून ती लोक इंडियाकडे येतील आणि इथल्या वस्तू घेतील. पण तिथे अजून एक ग्रुप आहे जो असा विचार करतो की मी महागातली वस्तू का घेऊ, मला चायनाची वस्तू जर स्वस्त मध्ये पडतोय आहे तर मी चायनाचीच वस्तू घेऊ. म्हणजे काय, तर भावनांच्या आहारी जाऊन इंडियाच्या वस्तू ज्या बनतात त्याच्या प्राइस ठेवल्या जातात, जेणेकरून त्यांची रॉ मटेरियलची प्राइस ही अजूनही कमीच आहे. तर त्या पद्धतीने पैशाच्या मागे न राहता जर प्राइस फिक्स केल्यास, तर मग तो त्या गरजा, तो जो पैसा मिळवण्यासाठी लोक आजकाल, जे आपली मुलं जी बाहेरगावी जातात, बाहेरगावी त्यांच्या कंपन्यांमध्ये काम करतात, हे कुठेतरी तेव्हा कमी होईल जेव्हा आपल्याकडचे टॅक्सेस प्रकार म्हणा किंवा काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी कमी होतील, तेव्हा आपोआप गरजा कमी होतील आणि पैशाचा वापर हा प्रॉपरली केला जाईल, असं मला वाटतं. एक आहे की आपण ऍडमिशन, बरेचसे लोक आजकाल जेई, IIT ला वगैरे सगळे जातात. आता फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक स्टुडंटला जेईच्या ऍडमिशन्सला म्हणजे जायचं आहे. त्याचे पॅरेंट आणि आम्ही जेव्हा डिस्कशन करतो त्यावेळेला एक कळतं की टाकतानाच माइंडमध्ये असं असतं की, जसं फॉर एक्झाम्पल त्याची एक ट्युशन फी आहे जी 6.5 लाख रुपये सांगितली एका XYZ ट्युशनने. 6.5 लाख रुपये टाकताना पॅरेंटने असा विचार केला की एवढे पैसे मी टाकणार आहे, पण एंड ऑफ द डेला त्याला पर मंथ मध्ये 25 ते 30 लाखापासून नोकरी चालू होईल, जर तो पूर्णपणे त्या क्षेत्रातून बाहेर पडला तर. म्हणजेच काय आलं, त्या पॅरेंटने त्याला माइंडसेट घालून दिला की तुला 25 ते 30 लाखाची नोकरी नंतर मिळणार आहे आणि म्हणून तू एवढे 4-5 वर्ष एवढा स्टडी कर किंवा एवढा अभ्यास करून पुढे जा. तर तो एक फोकस असतो की अगोदरच आपण मुलांच्या डोक्यात टाकतो की तुला एवढ्या पगाराची नोकरी मिळणार आहे, म्हणून तू हे सगळा प्रोसेस कर. त्याच्यामुळे त्याच्या डोक्यात एक जॉब 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 प्रकार बसलेला असतो, बिझनेस हा प्रकार येतच नाही. इनफॅक्ट मी काल एक व्हिडिओ बघितला होता, ज्याच्यामध्ये एक 8वी मधली मुलगी सांगत होती की ती स्किलोनेट म्हणून बुलढाण्याला एक इन्स्टिट्यूट आहे, तिकडे जाऊन गुगलचे काही कोर्सेस करते. तर तिने सांगितलं, तिला विचारलं की बाबा तू आता 10वी मध्ये होणार आणि तू 18 वर्ष, तू आता 10वीला आहेस, 10वीला आहे ती, 2 वर्षानंतर तू म्हणते की मला गुगल कंपनीत कामाला लागायचं किंवा गुगल बरोबर ती बिझनेस करायचा आहे. पण मग तू कशी 18व्या वर्षात करणार, तर तिने सांगितलेलं की गुगलकडनं आलेल्या आर्टिकलची, मी नंतर वाचलं, गुगलच्या आर्टिकलमध्ये लिहिलंय की आम्हाला फक्त 3च गोष्टींची गरज असते, कुठल्याही डिग्रीची वगैरे नाही. एखाद्या गोष्टीमध्ये ज्याच्यामध्ये तुम्हाला काम करायचं, स्किलची गरज असते, तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि इंग्लिश स्पोकन. म्हणजे इथे तुमच्या डिग्रीचं काही काम नाही, पुढे जाऊन ह्या डिग्रीज किंवा हे जे ग्रॅज्युएशन करणं हा प्रकार निघून जाणार. पण तुम्ही ज्या फील्डमध्ये काम करता त्या फील्डमधलं एकच एक्सपर्टाईज सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तरी तुम्हाला काम मिळू शकतं. सो हा चांगला एक प्रोग्रेस पण पुढे होत आहेत. पण हा प्रोग्रेस तेव्हा डिपेंड आहे जेव्हा पॅरेंट्स मुलांच्या डोक्यात टाकतील की तुम्हाला बिझनेस करायचे, तुम्हाला लोकांना संधी उपलब्ध करून द्यायच्यात, रादर दॅन एखाद्याच्या अंडर काम करण्यासाठी.
तर ते पूर्णपणे डिपेंड आहे की आपण आपलं जनरेशन तर आहेच, आपण तर पुढे जायचंच आहे आणि वेगळ्या पद्धतीने करायचं आहे. पण पुढच्या येणाऱ्या जनरेशनच्या डोक्यामध्ये फक्त सॅलरीची अमाऊंट न टाकता त्याच्यापेक्षा आपण वेगळं काहीतरी करायचं आहे. तर आजच्या ह्या पाठामध्ये तो तेच सांगतोय की दोन्ही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. लेखक जे सांगायचा प्रयत्न करतो, दोन्ही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. खूप मोठ्या लेवलवर विचार केला तर तो त्या मुलांमध्ये तेच डेव्हलप करायचा प्रयत्न करतोय 9 आणि 10 वर्षामध्ये, की पैसा हा महत्वाचा आहे, पण पैसा कसा वापरायचा हे आधी शिकायला पाहिजे. आणि म्हणून आहे बिझनेस स्कूल जे त्यांनी विचारलं की बिझनेस स्कूल्समध्ये काय, तर हा IB बोर्डमध्ये पूर्ण बिझनेस मी लहानपणी तुम्हाला शिकवलं जातं. सिनियर ज्युनियरच्या पोर्शन मध्ये डॉलर्स कुठले आहेत, कुठल्या कंट्रीचं कुठला करन्सी आहे, हे त्यांचं ज्युनियर सिनियरचा पोर्शन असतो. पण पुढे हे बिझनेस स्कूल नक्की कुठल्या लेवलला घेतात, तिकडची बाहेर पडलेली लोक मुलं काय करतात ह्याबद्दलचं जर आपण पूर्ण एक नॉलेज घेतलं तरच आपण त्या बिझनेस स्कूलला म्हणू शकतो की हे बिझनेस स्कूल चांगलं आहे वगैरे म्हणून. तर त्या पद्धतीने अदरवाईज बरेचसे एज्युकेशन सिस्टम आहे जे फक्त आणि फक्त मनी इन्कम करण्यासाठी किंवा बिझनेसेस इन्कम करण्यासाठी म्हणून तिथे आहेत. तर त्या गोष्टींचा आपण अभ्यास केला पाहिजे. थँक्यू सो मच मेघा मॅम, थँक्यू सो मच नागेश सर. Yes, ma'am. Thank you so much.